पुण्यात मतदारांना खुश करण्यासाठी चक्क चांदीच्या वाट्यांचं वाटप, तर पिंपरी चिंचवडमध्ये वॉशिंग मशीनने भरलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. तर जळगावात लाखोंची रोकड आणि सोनं सापडलं आहे. निवडणुकीच्या शेवटच्या रात्री राज्यात पैशांचा आणि भेटवस्तूंचा महापूर आला की काय? मतदानाच्या काही तास आधी महाराष्ट्रात कुठे आणि कसा राडा झाला आहे जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि प्रचारात तोफा थंडावल्या. मात्र खऱ्या अर्थाने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर विजयासाठी उमेदवारांनी साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. पुण्यात अजित पवार आणि भाजप यांच्यात आधीच टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच पुण्याच्या कात्रज भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कात्रजमधील प्रभाग क्रमांक 40मध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी चक्क चांदीच्या वाट्या वाटल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. या प्रभागातून वसंत मोरे यांचे सुपुत्र रुपेश मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बुधवारी संध्याकाळी एका संशयास्पद गाडीतून मोठ्या प्रमाणात चांदीच्या वाट्या प्रभागात आणल्या जात होत्या, असा दावा मोरे पितापुत्रांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पुण्यातील चांद्याच्या वाट्यांची चर्चा थांबत नाही, तोच शेजारच्या पिंपरी चिंचवड शहरातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी चक्क वॉशिंग मशीनचा वापर होत असल्याचं आता उघड झालं आहे. रहाटणी येथील गणराज कॉलनीमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकला आणि चक्क 19 वॉशिंग मशीनने भरलेला ट्रक जप्त केला आहे. 12 जानेवारीच्या रात्री 10:30च्या सुमारास मतदारांना वॉशिंग मशीन वाटले जात असल्याची टीप आयोगाला मिळाली होती. आता त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि हा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील निवडणूक किती प्रतिष्ठेची झाली आहे याचा अंदाज यावरून सहज लावता येतो. इकडे उत्तर महाराष्ट्रातही पैशांचा पाऊस आता पाहायला मिळाला आहे. जळगावमधील ममुराबाद नाका परिसरात निवडणूक आयोगाने पथकाच्या नाकाबंदी दरम्यान एका कारमधून तब्बल 29 लाख रुपयांची रोकड, 3 किलो चांदी आणि 8 तोळे सोनं जप्त केलं आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातही रात्रभर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पैशांच्या पिशव्यांसह पकडल्याचा दावा केला. तर बोरिवलीमध्ये मनसेने भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप करत मोठा गोंधळ घातला. आता या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही बातमी आणि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच वेगवान आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.